पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या स्थापना दिनाच्या समारोप समारंभात सहभागी 4,000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं केलं उद्घाटन आणि भूमिपूजन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून उत्तर प्रदेशच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर. बनारस पुणे आणि अयोध्या मुंबई या 2 नव्या अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना दाखवणार हिरवा झेंडा. SCO बैठकीत भारताच्या दहशतवादाविरोधात शून्य सहिष्णुता धोरणाचा संरक्षण मंत्र्यांनी केला पुनरुच्चार. दहशतवादाविरोधात ठाम आणि सामूहिक भूमिका घेण्याचं केलं आवाहन. अंमली पदार्थांविरोधातल्या लढ्यात भारताची मोठी कामगिरी. कुख्यात अंमली पदार्थ तस्कर मोहम्मद सलीम डोला याला तुर्की इथून भारतात परत आणण्यात मोठं यश. भारताची एकूण वस्तू आणि सेवा निर्यात $860 अब्ज विक्रमी पातळीवर. 2030पर्यंत $2 ट्रिलियन निर्यात साध्य करण्यासाठी हा टप्पा महत्त्वाचा. पीयूष गोयल. अमेरिकेनं देशाच्या बंदरांवरील नाकेबंदी उठवल्यास आणि युद्ध थांबवल्यास त्या बदल्यात होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याचा इराणचा प्रस्ताव. मीरा रोडमधल्या संशयित लोन वुल्फ म्हणजेच एकल दहशतवादी हल्ल्याचा तपास ATS आणि NIA कडून सुरू. धागेदोरे शोधून काढणार मुख्यमंत्र्यांची माहिती. राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी परिवहन विभागाची 1 मे ते 15 ऑगस्ट दरम्यान विशेष पडताळणी मोहीम. चीनमधील आशियाई सागरी क्रीडा स्पर्धेत कबड्डीत भारताची चमकदार कामगिरी. महिला संघाची सुवर्ण तर पुरुष संघाची रौप्य पदकाची कमाई. आणि देशाच्या काही भागात उष्णतेच्या लाटांचा हवामान खात्याचा अंदाजाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे राज्यांना निर्देश.